पेपर फुटी आणि लातूर पॅटर्न पुन्हा चर्चेत। एका कथित घटनेमुळे लातूर पॅटर्न डागाळणार नाही। अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या लातूर पॅटर्नवर आता सवाल उपस्थित होत आहेत। खरं पण हा पॅटर्न नेमका काय आणि पॅटर्नचं भविष्य नेमकं काय हे या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। देशभरात चर्चेत असलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याच्या चर्चेनंतर शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा लातूर पॅटर्न पुन्हा चर्चेत आलाय। मात्र एका कथित घटनेमुळे अनेक वर्षांच्या परिश्रमातून उभा राहिलेला लातूर पॅटर्न डागाळणार नाही अशा ठाम प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत। साहेब, मुळात म्हणजे लातूर पॅटर्न म्हणजे आत्ताचा पॅटर्न नाही आहे। 60 वर्षापासून हे सगळी संस्था आहे, हे सिस्टीम, पॅरेंट्स, विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करत असतात, त्यातून निर्माण झालेला लातूर पॅटर्न आहे। मुळात हा कुलकर्णी 4 वर्षापूर्वी रिटायर झालेला आहे। त्याने जे काम केलंय ते खूप निषेधार्थ आहे। आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। परंतु हा लातूर पॅटर्न कुणी एकामुळे निर्माण झालेला नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे लोकांनी, त्यातून हा लातूर पॅटर्न निर्माण झाला। त्यामुळे अशा एखाद्या, हे सर्व बाबी पालकांना माहीत आहेत, त्यामुळे अशा एखाद्या बाबीमुळं कुठला लातूर पॅटर्नवर कुठलंही संकट निर्माण होणार नाही। लातूर पॅटर्न एकदम चांगल्या पद्धतीने चालत आलेला आहे, चालत राहील। विद्यार्थी मेहनत करतायत, मेहनत करतील, रिझल्ट मिळवतील, हे सर्व पालकांना सुद्धा माहित आहे। एवढंच मला सांगायचं बस। जसं की मी एक नीटचा रिपीटर आहे, इथं लातूरला क्लासेस करतो। तर जसं एक प्रकरण चालू आहे की पेपर फोडत आहेत, जे पेपर बनवत आहेत तेच फोडत आहेत। शासनाने यांचा कठोर कारवाई केली पाहिजे आणि तिथं 3-3 वर्षाचे रिपीट करून एक आशेनं विद्यार्थी थांबलेले आहेत का यावर्षी सिलेक्शन होईल। मागच्या वर्षी पण असंच झालेलं आहे। हा प्रकरण बंद व्हायला पाहिजे। विद्यार्थी खूप मेहनत करून इथं शिकायला येतात, बाहेर गावून खूप दूर पण येतात। तर ह्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि जे पी.बी. सर जे काय नाव घेतलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तर मला सांगा की गेस पेपर जे दिला होता, गेस पेपर मध्ये काय वेगवेगळे गेस पेपर होता का, की असं जे सांगितलं जातं की पैसे घेऊन गेस पेपर दिला होता? जे जसं की ऐकण्यात येत आहे की या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन 42 क्वेश्चन जे येत आहेत ते ऑलमोस्ट ते नीटच्या पेपरला आलेले आहेत, तर असं सांगण्यात येत आहे। सगळ्यांना दिले होते प्रश्न का काही लोक? नाही, सगळ्या टेस्ट सिरीज सगळ्यांना सेमच असते, तर सगळ्यांना आलेले आहेत ते क्वेश्चन। मी आर्या पाटील, स्टार क्लासेस लातूर येथे शिक्षण घेते। सध्या मी नीटची तयारी करते। पण आता जो नीटमध्ये NTA द्वारे जो झालेला प्रकार आहे, जो फ्रॉड झालेला आहे, त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे। खूप साऱ्या पालकांचा सुद्धा त्याग केलेला, त्यांचं सुद्धा ते सगळं वाया गेलेलं आहे। पण याच्यासाठी जबाबदार कोण असेल? NTA थोडी ना याची जबाबदारी घेईल। याचं तर आपण काही असं ठाण सांगू शकत नाही की NTA याचं पूर्ण प्रकारे जबाबदारी घेईल म्हणून। पण आता जे आम्ही एवढी 2 वर्ष मेहनत घेतो, आमच्या आई वडिलांनी जेवढे त्याग केलेले असतात, आम्ही त्याग केलेला असतात, त्याचं सगळं हे फ्रॉड केल्यामुळे सगळं ते पाण्यात जातं। लातूर पॅटर्न हे नाव केवळ शिक्षण पद्धतीचं नाही, तर सातत्य, मेहनत आणि यशाचं प्रतीक मानलं जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून लातूरमधील शाळा, महाविद्यालय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या त्या परिश्रमातून ही ओळख निर्माण झाली आहे। लातूर पॅटर्नमधून आपण डॉक्टर झालात घडला। लातूर पॅटर्न आणि ट्युशनचं मॉडेल ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। लातूर पॅटर्नच्या सुरुवातीच्या काळात घडला, कसा होता नेमका पॅटर्न, काय आहे तो आजही चालूच आहे, काय सांगा? लातूर पॅटर्न ही जी भूमिका आहे ना, तर ती अशीच निर्माण झालेली नाही आहे। त्याच्यामध्ये कष्ट, जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रामाणिकपणा, इमानदारी या गोष्टीची सांगड घालणारा हा पॅटर्न आहे। यासाठी अनेक संस्था, अनेक शिक्षक मंडळी यांनी त्यांचं पूर्ण जीवन त्यात घालवलेलं आहे, समर्पित केलेलं आहे। त्याच्यानंतर हा पॅटर्न तयार झाला आणि या पॅटर्नमध्ये आमच्यासारखे एवढ्यासाठी म्हणालो की मी गरिबाचा मुलगा आहे, आमच्यासारखी गरिबाची मुलं, शेतकऱ्याची मुलं, एकदम मजदुराची मुलं, या पॅटर्ननी त्यांना खूप मोठं केलं। आणि या पॅटर्नच्या शिकवणीमुळे, या पॅटर्नच्या सिदोरीमुळे माझ्यासारखी अनेक मुलं, साध्या घरची लेकरं वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात, भारत देशातच नाही तर जगभरामध्ये प्रस्थापित झाले आहेत। त्याचं कारण लातूर पॅटर्न आहे। त्यामुळे लातूर पॅटर्न हा शैक्षणिक संस्काराचा भाग आहे। याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल कल्चर मेंटेन केलं जातं। हा कल्चर मेंटेन करण्याचा विषय 1, 2, 3 दिवसात क्रिएट नाही झाला। 1986ला मी शौला ॲडमिशन घेतलं होतं। ओके, आज बघा 40 वर्षे झाली या विषयाला। त्यानंतर माझ्या मुलाने तिथंच
शिक्षण घेऊन तो MBS लागला. म्हणजे हे जे पॅटर्न निर्माण झालं आहे, लातूरची जी संस्कृती आहे ती खूप वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. ते निर्माण करण्यामध्ये खूप मोठ्या माणसांचा हातभार आहे, ज्यामध्ये की आपण शहाजी शाहू कॉलेजचा उल्लेख करतो, दयानंद कॉलेज आहे, उदगीरचं उदयगिरी कॉलेज, मग अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज, असे अनेक कॉलेज, संस्था आणि त्यातून असलेली शिक्षक मंडळी यांच्यामुळे हा निर्माण झालेला पॅटर्न आहे. त्यानंतर विद्यार्थी, त्यांचे कष्ट, पालक, त्यांचे त्याच्यावर असलेला पूर्ण विश्वास, हा एक वेगळा असा पॅटर्न आहे. या पॅटर्ननी काय शिकवलं तर या पॅटर्ननी एज्युकेशन कल्चर, एज्युकेशन काय असतं, कष्ट, चिकाटी, जिद्द ठेवल्यास माणूस कठा मोठा होतो, हे ह्या पॅटर्नने शिकवलं. या पॅटर्नमध्ये अशा वाईट गोष्टी करणे किंवा झगमगाटी निर्माण करणे हे पॅटर्नचं हे कामच नाही आहे. तिथे जी इकॉनॉमी डेव्हलप झाली कशा पद्धतीने डेव्हलप झाली काय इकॉनॉमी असं काही म्हणता येणार नाही. इट्स इकॉलॉजी, म्हणजे इकॉनॉमीपेक्षा ती इकॉलॉजी आहे असं आपण म्हणूया. याचं कारण असं की म्हणजे या ज्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत, प्रवेश परीक्षा आहेत, त्याच्यासाठीचे जे अभ्यासक्रम आहेत त्याची काठिण्य पातळी असेल किंवा त्याच्यामधल्या अनालिटिकल स्किल्स असतील, याची तयारी महाविद्यालयीन स्तरावरती किंवा शालेय स्तरावरती होऊ शकत नाही. एक प्रोफेशनली ट्रेंड अशा स्वरूपामधला टीचर किंवा त्यासाठीची एंटायर सिस्टम, त्या सराव परीक्षा, त्या संदर्भामधल्या नोट्स, या पद्धतीनं हे चालतं. सिलेबस खूप दीर्घ असल्या कारणाने म्हणजे NCERTच नव्हे तर NTAनंच डिझाईन केलेला, मग तो JEEचा सिलेबस असू दे किंवा नीटचा सिलेबस असू दे, NTAने डिझाईन केलेला एक प्रदीर्घ अशा स्वरूपामधला तो सिलेबस आहे. आणि त्या सिलेबसमध्ये प्रामुख्यानं इयत्ता 11वी विज्ञानमध्ये किंवा 12वी विज्ञानमध्ये जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि JEE जर द्यायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, अशा 2 ग्रुपमधला जो एंटायर देशभरातल्या विविध बोर्डांचा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाचा एक सारांश रूपानं किंवा त्याचं सिंहावलोकन करून जे पॉइंट्स कॉमन आहेत अशा स्वरूपामधले पॉइंट्स प्रामुख्याने या NTAच्या नीट अथवा JEEच्या सिलेबसमध्ये आहेत. एक ध्येय समोर ठेवून नियमित अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांना मिळणारे पालक आणि शिक्षकांचं प्रोत्साहन यामुळे लातूर पॅटर्न देशभरात वेगळी ओळख निर्माण करू शकला. याच शैक्षणिक संस्कृतीमुळे हजारो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आणि विविध क्षेत्रातील अधिकारी म्हणून घडले आहेत. दरम्यान नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे कथित धागेदोरे लातूरशी जोडले जात असल्याच्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा लातूर पॅटर्न चर्चेत आलाय. मात्र एका घटनेमुळे अनेक वर्षांची शैक्षणिक परंपरा आणि मेहनत प्रश्नचिन्हाखाली येऊ शकत नाही असं मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात या लातूर पॅटर्नचं भविष्य काय हे इथले शिक्षक आणि विद्यार्थीच ठरवतील. माणिक पुंडे, LS मराठी, लातूर.